Cancer Healer Center, a new beginning. आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली, तर दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यामुळे चर्चांना उधाण. आपण शरद पवारांपेक्षा मोठी आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल. मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार करायला लागले आहेत. पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही. शिंदेंची ठाकरे गटावर टीका. ठाकरे गटाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटत नाहीत का? उद्धव ठाकरे आमच्यासमोर फडणवीसांना भेटायला गेले होते. पवारांनी कसं वागावं हे राऊतांनी सांगणं योग्य नाही. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित, तर संजय दिना पाटील यांचीही शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थिती. शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंची सूचना, तर मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं. खासदारांची आदित्य ठाकरे यांच्यावर नाराजी. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना आदित्य ठाकरेंनी परवानगी घेतली होती का? परवानग्या घेत बसले तर एकही माणूस पक्षात राहणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी जरा दमानं घ्यावं. प्रवीण दरेकरांचा टोला. ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार ही अफवा. शिंदेंचं निमंत्रण असल्यानं स्नेहभोजन आणि सत्कार सोहळ्याला उपस्थित होतो. खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून स्पष्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची दिल्लीमध्ये पत्रकारांवर अरेरावी. प्रतापराव जाधवांच्या घरच्या स्नेहभोजनाच्या प्रश्नावर संजय जाधवांकडून संताप व्यक्त. खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना. सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंचा पक्षाच्या खासदारांशी संवाद. ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. राजन साळवींच्या शिवसेनेमधल्या प्रवेशामुळे कोकणामध्ये ठाकरेंना मोठा धक्का. त्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी माझ्या विरोधात काम केलं. 2024चा पराभव जिवारी लागला. राजन साळवींचा विनायक राऊतांवर निशाणा. कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर. भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना खुली ऑफर. अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही. सूत्रांची माहिती. बीडमधील 5 वर्षातील नियोजन विभागातील प्रशासकीय मान्यतांच्या चौकशीची करणार होते मागणी. सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी. वार्षिक तरतुदींच्या 70%च निधी वापरण्याच्या सूचना. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरील ताण असल्याच्या चर्चा. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांचा 28 फेब्रुवारीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार. आमदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित राहणार. करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस. करुणा मुंडेंच्या नावाने असलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रामध्ये न दाखवल्याचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात अनेक पाकिस्तान निर्माण झाले असते. राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं साताऱ्यामधील कार्यक्रमात वक्तव्य. अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला. महसूल पथकाचं वाहन जाळण्याचाही प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर मधल्या उपळी गावामधील घटना. 65 वर्षावरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10,000 मिळणार. आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा. खोपोली पनवेल महामार्गावर एसटी बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस झाडावर आदळली. अपघातामध्ये 3 ते 4 प्रवासी जखमी. Cancer Healer Center, a new beginning.